हॅलो एव्हरीवन, कशी टम्म फुगली आहे ना ही कुरडई. उन्हाळा सुरू झाला की घरात एक वेगळीच लगबग सुरू होते. कुणाच्या घरी पापड, कुणाच्या घरी कुरडया, तर कुणाच्या घरी सांडगे. आणि खरं सांगायचं तर ही फक्त वाळवणाची कामं नसतात, तर आपल्या लहानपणीच्या आठवणी असतात. तर आजच्या व्लॉगमध्ये आम्ही बनवणार आहोत गव्हाच्या कुरडया. त्या शेवटी इतक्या सुंदर फुलल्या होत्या की सगळी मेहनत सफल झाली. मी 3 दिवस हे गहू छान भिजवून घेतले होते. साधारण 3 दिवस भिजवल्यानंतर हे छान फुगले होते आणि मऊसुद्धा झाले होते. आणि आता पुढची प्रोसेस करायची वेळ आली होती. तर ह्या भिजलेल्या गव्हामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून मिक्सरमधून छान ते काढून घेतलं. खरं सांगायचं तर हा खूप पेशन्सचा भाग आहे, कारण गहू हे थोडे थोडे करूनच काढावे लागतात. हे मिक्सरमधून काढून घेतले. 6.25 किलो गहू साधारण आम्ही भिजायला ठेवले होते आणि थोडे थोडे करून हे मिक्सरमधून एका डब्यामध्ये आम्ही काढून घेतले होते. मग सुरू झाली सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस, ती गाळण्याची. सुरुवातीला चाळणीतून गाळून घेतलं, नंतर मऊसूत कापडातून किंवा तुमच्याकडे कॉटनची ओढणी असेल तर त्याच्या सहाय्याने गाळून घ्या. यामुळे चीक एकदम छान स्मूथ तयार होतो. या सर्व कामामध्ये आईसुद्धा मला मदत करत होत्या आणि खरं तर अशा कामांमध्ये कोणीतरी सोबत असलं की काम लवकर पण पूर्ण होतं आणि थकवा पण फार कमी जाणवतो. पण खरं सांगायचं तर कुरडईचं काम म्हणजे भरपूर मेहनत, खूप सारा वेळ आणि त्याहून जास्त पसारा. आणि तोही पसारा म्हणजे भांडे जास्त पडतात, भांडे जास्त वापरावी लागतात आणि फरशी वगैरे खराब होते, हा सगळाच प्रकार आला. पूर्ण घरात एक वेगळीच धावपळ सुरू होती. पण शेवटी कुरडया झाल्यावर जो आनंद मिळतो ना, तो सगळ्या मेहनतीपेक्षा खूप मोठा असतो. हा असा कोंडा आम्ही बाजूला करून घेतला आणि जवळपास असा चीक निघाला होता. त्यात थोडं थोडं पाणी घालून तो रात्रभर सेट होण्यासाठी आम्ही ठेवून दिला, जेणेकरून चीक व्यवस्थित खाली जमा होईल. आणि हा सगळा पसारा घासून पुसून घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच पुन्हा कुरडई बनवण्याची तयारी सुरू झाली. आई, मी आणि सासूबाई सगळे मिळून हे काम करणार होतो. आईने तर तिची शेगडी, सिलेंडर हे सामानसुद्धा आणलं होतं, कारण कुरडईचं काम म्हणजे प्रॉपर टीमवर्कचं काम आहे. रात्रभर सेट झाल्यानंतर खाली छान चीक जमा झालेला असतो. सर्वप्रथम आम्ही त्यातलं पाणी काढून घेतलं आणि तो चीक छानपैकी मोजून घेतला, कारण कुरडई करताना जितका चीक तितकंच पाणी घ्यावं लागतं. म्हणून आम्ही पाणी बाजूला काढून घेतलं आणि हा चीक असा मोजून घेतला. त्यानंतर कुरडईचा चीक बनवायला घेतला, पण त्याआधी शेगडीची छान पूजा करून घेतली. हळद, कुंकू, अक्षता वाहून घेतल्या. असं म्हणतात की अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्या की पदार्थ छान बनतो, म्हणून हा छोटासा अट्टाहास. मुलींना पण ह्या गोष्टी नवीन वाटत होत्या, त्यामुळे त्याही छानपैकी आमच्यामध्ये सहभागी झाल्या. त्यानंतर आईने गॅसवरती पाणी उकळायला ठेवलं. मोजून घेतलेलं पाणी पातेल्यात टाकून घेतलं. मग मी त्यात पळीभर तेल आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आणि हे पाणी छान कडकडीत उकळून घेतलं. हे पाणी कळकळीत उकळावंच लागतं. त्यानंतर उकळलेल्या पाण्यात मोजून घेतलेला चीक घातला. ही प्रोसेस करताना एकाने सतत दट्ट्याने किंवा लाकडी रवीने हलवत राहायचं आणि दुसऱ्याने चीक टाकत राहायचा, नाहीतर गुठळ्या होण्याची शक्यता असते. हे करताना माझी आई आणि मी सर्वांनी मिळून हे काम केलं. आमच्या आईसुद्धा चीक हलवण्यासाठी तिकडे आल्या होत्या, म्हणून प्रत्येकालाच कुरडई केल्याचं छान समाधान मिळालं. आणि खूप वेळ हळवल्यानंतर साधारण 25-30 मिनिटांनंतर हा सुंदर असा चीक तयार झाला. एकदम पांढरा शुभ्र चीक आणि त्याची कन्सिस्टन्सी साधारण अशी ठेवली होती. गेली 6 वर्ष आम्ही हा कुरडया घरीच बनवत आहोत. फक्त ओजस्वीच्या डिलिव्हरीचा वेळ सोडला तर दरवर्षी मी या कुरडया करते आणि यामध्ये माझी आई आणि माझ्या सासूबाई दोघी मला मदत करतात. तुम्ही देखील तुमच्या घरी कुरडया, पापड बनवता का? आणि बनवत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.
अशी कन्सिस्टन्सी अचीव झाली की तुमचं कुरडईसाठीचं व्यवस्थित बॅटर तयार झालं आहे असं आपण म्हणू शकतो. मग आम्ही कुरडया घालायला सुरुवात केली. गॅलरीमध्ये, बेडरूममध्ये, काही ठिकाणी कापड तर काही ठिकाणी प्लास्टिक पेपर घालून घेतले होते आणि त्यावर त्या सुंदर पांढऱ्या शुभ्र कुरडया घालून घेतल्या. खरंच त्या बघूनच मन खुश होत होतं. मनस्वीच्या हट्टापायी काही रंगीत कुरडयासुद्धा आम्ही बनवल्या. त्याही खूप क्यूट दिसत होत्या. साधारण 6.25 किलोचा गव्हाचा चीक आम्ही काढला आणि त्यातला बराचसा चीक बाजूला काढून ठेवला खाण्यासाठी. जवळपास 450-500 कुरडया आम्ही बनवल्या आणि शेवटी जेव्हा ती कुरडई तळून पाहिली तेव्हा ती इतकी सुंदर फुलली होती की खरंच सगळी मेहनत सफल झाली असं वाटलं. कुरडई एकदम परफेक्ट बनली होती आणि खायला पण खूप छान लागली. अशा गोष्टी वेळ घेणाऱ्या असतात पण खरंच हेच आपलं ट्रेडिशन आहे. पूर्वी वर्षभरासाठी असे वाळवणाचे पदार्थ बनवले जायचे. ते खरंच कधी कधी वाटतं व्हिटॅमिन डी आपल्याला यातून मिळावं म्हणून सुद्धा असेल की काय. मला हा चीक खायला खूप आवडतो आणि मुलींना देखील कुरडया खूप आवडल्या म्हणून हा सगळा घाट घातला होता. तुम्हालाही कुरडई कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.